दादा नमस्कार. माझं नाव तुषार थोरवे. आम्ही बैलगाडा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करतो. धन्यवाद. दादा नाव सांगा तुमचं. माझं नाव स्वप्नील मस्कर. नमस्कार. कुठून आलात आपण? बदलापूर वालिवली. बदलापूर वालिवली. दादा बैलाचं नाव आपल्या वालिवलीचा लक्ष. वालिवलीचा लक्ष. आणि दादा काय खासियत आहे बैलासाठी? पहिला काय आता ओव्हरटेकचा पाश्चात होतो. आम्ही एकमेकांचं बघायला आम्ही जास्त येत नाही. आम्ही आलो आणि मागच्या मैदानात आलो होतो. आम्ही तिकडं आमच्याकडे खेळतो जास्त करून किडकाली वगैरे तिकडे. तुमचं मनापासून स्वागत आमच्या सर्विस नदीवर. आणि कसं बरेच नंदी आमच्याकडे येतात नाही येतात असे काही सर्विस नंदी आपल्याकडे येतात. त्यासाठी तुमचं मनापासून स्वागत आहे. दादा नियोजन कशा प्रकारे आजचं लक्षात आहे? आज बिंजोडला नाव आहे. बिंदू. आणि दादा ह्या वर्षामध्ये असं लक्षात राहील असं लक्षाचा मला ह्या वर्षातला एक प्रसंग तुम्ही सांगू शकता? सर्वच गाड्या मोठ्या झाल्यात. सुरुवातीला आपण त्या वर्षाच्या सुरुवातीलाच साईगावचा सुंदर तो माझाच बैल म्हणजे माझ्या भावाचं गावातच बैल 6 महिन्यांची ती गाडी पळत होती. सुरुवातीला आमच्या लपूनला आमची गाडी झाली होती. एक बैल गाडी झाली होती सुंदर आणि आपला पिंपळचा मन्याबाई. पिंपळच्या मन्याबाईला निघाला होता भवानी जो हिंदकीची बैल गाडाला भिवंडीचा तो लपूनला लक्ष नाही ती मोठी प्रेक्षणीय गाडी झाली होती. एक मोठी गाडी झाली सर्वात मोठी गाडी ती आमची आतापर्यंत झाली होती. आणि प्रेक्षकांचा मन जिंकलं होते सुरुवातीला. दादा एवढ्या गरमीमध्ये विशिष्ट लक्षाची काळजी कशी बघायची? आज जे तर फुलच घेतो आम्ही त्याला कुठं आम्ही उन्हात तर येतच नाही. आता मैदानात बीच रोडला असला खेळ असल्यामुळे आपण प्रत्येक मैदानामध्ये जाऊन झाडाखालीच बैल बांधतो. आता विचारून तर खेळ होत नाही त्यामुळे आणि जेव्हा शर्यत नंतर तेव्हा काही बैलाला घेतो खाली आपण. आणि आपण बैलातून सांगायचं आलं हार कसा दिला जातो आता गरमीच्या सीझनमध्ये विशिष्ट हार कसा आता जास्त करून आम्ही मका घालतो. मका थंड आहे शरीराला आणि 2 दिवसातून दही ताक वगैरे पाचतो. थंड खाणं जेवढं देतील तेवढं देतो. बैलाला शक्यतो मोठ्या ठेवतो सावलीमध्ये थंड ठिकाणी उन्हात ते बैल ठेवतच नाही. आणि त्याची पूर्ण काळजी मला मोठा भाऊ सुधीर सुद्धा नियोजन करतो तोच पूर्ण करतो. आणि आजचं नियोजन देखील दादांनीच केलं सगळं दादाच करतो सगळं. आजच्या मैदानासाठी तुम्हाला आमच्या चॅनलकडून मनापासून शुभेच्छा. धन्यवाद. आणि असंच कायम गुलाबात राहावं. आणि आता समुद्रापार आपल्या गावाचं नाव तुमचं नाव आपल्या नंदीच्या मार्फत होईल या आमच्या चॅनलकडून तुम्हाला मनापासून शुभेच्छा. धन्यवाद.